चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपल्या वेळेला शुद्ध विचारांचा उपयोग आपल्याला काय होतो? नुसत्या विचारांचा श्रवण मननात येणं, पुढे प्रत्यक्ष अंमलात येण्याचं काय होईल याची नुसती कल्पनाच आपण केली. त्यातले ज्याने अंमलात आणून बघितले असतील त्यांना त्याची गोडी माहिती असेल की ह्या विचार ज्या वेळेला अंमलात येतात त्यावेळेला काय प्रभाव ते ठरतात जीवनात, याचा आपल्याला अनुभव असेल. तर नुसत्या शुद्ध विचाराचं काय होतं ते गेल्या वेळेला पाहत होतो. यावेळेला साधकाच्या परीक्षेविषयी आपण पाहतो. अपमान ही साधकाची परीक्षा आहे, पण मान ही त्याची त्याहून कठीण परीक्षा आहे. आता मुळात सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे, कारण साधक गृहीत धरून आपण सुरुवात केलेली आहे वचनानं. चांगल्या अर्थाने म्हणतो की कोणताही मनुष्य म्हणजे आता त्याचे काहीतरी ठरवलं पाहिजे व्यवस्थित. म्हणून माणसाचं जीवन ही ज्याला देवदुर्लभ संधी वाटते, ज्यांना मोक्ष किंवा उद्धाराचं प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट जे करतात त्यांना मी साधक असं समजतो. इथे व्याख्या करतो. मनुष्यजन्म ही देवदुर्लभ संधी वाटते. पहिली गोष्ट त्याची जाणीव असेल तर ही देवदुर्लभ संधी आहे असं वाटत. देवदुर्लभ नुसती संधी वाटते का आधी हा प्रश्न, मग देवदुर्लभ वाटते का हा दुसरा प्रश्न. कारण ही संधी खरोखर देवसुद्धा जी धारण करू इच्छितात. अनेक वेळेला माझे भक्त पण गोड माझं तसं आहे ना, ते तुम्ही घ्याल तर तुम्हाला पुन्हा हे व्हावं असं वाटेल. अशी पांडुरंगाला ओढ आहे, श्रीरामाला ओढ आहे, सगळ्यांच्या चरित्रामध्ये आढळेल की हनुमंताची ओढ आहे ती रामाला आहे. उलटी परिस्थिती आहे. तर अशी परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसेल, पुंडलिकाची दिसेल, सगळ्यांची दिसेल. मनुष्य जन्माचं कौतुक ते कौतुकच, त्यात काही प्रश्नच नाही. कारण त्याच ठिकाणी हे सगळं देवत्व वगैरे ह्या सगळं आकाराला येतं, ते सगळं त्या मनुष्य जन्मामध्ये येतं. ती ज्यांना देवदुर्लभ संधी वाटते मुळामध्ये, तर ती संधी आलेली आहे आणि ती देवदुर्लभ आहे एवढं लक्षात ठेवलं तरी. अहो, देवदुर्लभ संधी म्हणजे आपल्याला अगदी सोपं सांगतो, नैवेद्य तरी देवाला खाता येतो का आपल्या साध्या भाषेमध्ये? जाऊ दे पुढचं सगळं. म्हणजे आपण विचार करा, उत्तम पदार्थ म्हणून नैवेद्याला म्हणून ठेवला तर त्यातला देवदुर्लभ संधी मनुष्यजन्म हीच आहे असं तो देव सुद्धा तो प्रसाद बघून म्हणेल कदाचित, असं मला वाटतं. वेगळ्या अर्थाने आपण विचार करा क्षणभर आपल्या व्यवहारिक, की आपल्याला अत्यंत उत्तम वाटणारा पदार्थ आपण देवाला नैवेद्य म्हणून केला आहे, तर त्याला मनुष्य देह नसल्यामुळं ह्याचा आस्वाद नाही शक्य ह्या पद्धतीने. त्यासाठी तरी का होईना तो म्हणेल मनुष्य जन्म देवदुर्लभ संधी आहे. एक खरं आहे तुमचं म्हणणं. आपली व्याख्या तपासून बघितलेली बरी, व्यवहारालाही जमते की नाही, परमार्थाला जमते की नाही. आता त्या मनुष्य जन्माच्या संधीचे संधीमध्ये ज्यांना उद्धार स्वतःचा करून घ्यायचा आहे त्याला मी प्रमाणपत्र म्हटलं, कारण इथं परीक्षा म्हटलंय म्हणून प्रमाणपत्र शब्द वापरला. उद्धाराचं प्रमाणपत्र ज्यांना मिळवायचं आहे, उद्धार करून घ्यायचा आहे, असं ज्यांच्या मनामध्ये स्थिर आहे एक ध्येय म्हणून, हे ज्यांचं आहे, त्यासाठी नुसतीच ध्येय असूनचा उपयोग नाही. मला दिल्लीला जायचं बरोबर आहे, काहीतरी नकाशा बघाल, काही चौकशी कराल, काही तिकिटाची जुळणी कराल, काही रिझर्वेशन कराल, काहीतरी कराल की नाही. त्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक कष्ट जे करतात, नुसतेच कष्टांची रास रचून सुद्धा उपयोग होत नाही. जाणीवपूर्वक कष्ट आहेत, त्यामध्ये काहीतरी कौशल्य आहे, काहीतरी जाणीव आहे, अशा तऱ्हेनं जे कष्ट करतात त्यांना साधक असं आपण इथं म्हणतो. आता अशा साधकांचा विचार करायचा आहे. साधक म्हणजे व एक साधनाला जातात किंवा अमुक एक माळ करतात, अमुक करतात असं म्हणून नव्हे. एवढा मोठा अर्थ त्याच्या मागे व्यापृत आहे की त्यांना ध्येयाची कल्पना आहे, मनुष्य जन्माची कल्पना आहे, ते देवदुर्लभ आहे याची कल्पना आहे, उद्धार त्यातून मोक्ष साधायचा आहे हे माहिती आहे, मुक्तता आहे, मोक्ष उद्धार काही त्याला शब्द कुठलाही वापरला तरी चालेल. ज्याला महाराज निरुपाधिक आनंद असं म्हणतात ते म्हणलं तरी चालेल, समाधान म्हणतात ते म्हणलं तरी चालेल. तर हे जे मिळवायचं आहे ते, कारण पशुला यातली संधी नाही. आपण देवदुर्लभ पाहिलं, खालून पाहिलं तर तिथेच तेही आढळेल की इथे असं ध्येयही नाही. सगळं काम आहे ते कसं आहे, आहारापुरतं आहे. एखादा पशु आहे तर तो आहारासाठी बाहेर पडतोच, पशु झाला तरी सुद्धा. त्यात मनुष्यजन्माचं कौतुक नाही.
मनुष्य समजा आहारासाठी बाहेर पडला असेल, नोकरीला, उद्योगाला, याला व्यवसायाला करावं, स्वावलंबी असावं, कष्ट करावे, सगळं बरोबर. ती अगदी बेसिक प्रिन्सिपल, त्यातली अगदी प्राथमिक तत्व आहेत मनुष्य जन्माची, ती बरोबर आहे. पण ती तिकडे पण लागू आहे. ते पण कष्टासाठी बाहेर पडतात, पोटाच्या कष्टासाठी ते पण बाहेर पडतात. त्यामुळे त्यात मनुष्यत्वाचं कौतुक नाही. त्यामुळे आपण जर खाली पाहिलं तर त्यांच्या बाबतीत हे उद्धार वगैरे ही गोष्ट नाही आहे. मनुष्य पोटासाठी मिळवतं, ते पोट जगलं तर देह जगेल, देह जगला तर मला ही देवदुर्लभ संधीचं चीज करता येईल, हा विचार माणसाकडे आहे. म्हणून आपल्याला ह्याचं महत्त्व जास्त आहे. किंवा हा मागे लावून बघितलं तर लक्षात येईल की त्याच्या जीवनाला दिशा आहे, त्याच्या जीवनाला दूरदर्शीपण आहे, काहीतरी दिसते त्याला, दूरचं ध्येय आहे. इथून नुसतं इथून समोर गेला असं त्याचं चौकात गेला एवढं ध्येय नाही त्याच्यासमोर हिमालया एवढं ध्येय आहे. म्हणजे हे जे आत्ता आपण म्हटलं ते, तर त्यांच्या बाबतीत हे सगळं लागू आहे. म्हणून इकडे पशूनही संधी नाही, तिकडे देव दुर्लभ आहे. देव हे तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे माणसापेक्षा, पण तरी सुद्धा त्यांना काही कारणाने ती दुर्लभ आहे, ती कारणं आपण शोधून काढू शकाल. तर हे इकडे पशूच्या जीवनामध्ये नाही, इथून साधकाची सुरुवात आहे. तेव्हा तिथे आपण म्हणतो ना पशूंचा जन्म म्हणजे खरोखर आपण म्हणतो कुत्र्याच्या मोतीनं मेला. किती वाक्य साधी वापरतो आपण जाताना. आणि अलीकडे आपण जर हायवेला जात असाल तर पाहत असाल तर खरोखर उडालेली दिसतात कुत्रे. म्हणजे मनुष्यजन्म म्हणजे काय याची कल्पना येईल, कारण त्याच्याकडे ती दूरदृष्टी नाही आहे, हे भान नाही आहे, हे वाहन किती जवळ आहे याची जाणीव नाही आहे, ही सगळ्या माणसाजवळ आहेत. म्हणून एवढ्या सगळ्या जगडवेळा चक्रातून सुद्धा मनुष्य सुरक्षितपणे प्रवास करतो. कितीही वेगाने कुठल्याही गाड्या कुठे जात असते, मनुष्य बरोबर त्यातून मार्ग काढतो, कारण त्याच्याकडे तेवढं सगळं दिलेलं आहे जे त्याच्याकडं नाही. म्हणून त्याला नुसत्या इकडून तिकडे पळतं. आपण गाडी चालवताना पाहिलं असेल ते असं आलेलं असतं एकदम हमखास. म्हणजे ह्याच्यात सुद्धा फरक आहे. त्या मनुष्य जन्माचे जसे फरक आहेत त्याच्यामध्ये, तसे पशूंच्या जन्माचे सुद्धा फरक आहेत. की त्यातल्या त्यात म्हैस सुद्धा आडवी येते, वाहन चालवणाऱ्यांना माहिती असेल, आणि एकदम ती फिरते कुठेतरी किंवा एकदम दावत सुट्टे असं काहीतरी होतं. पण ते कठीण आहे त्यातल्या त्यात. कुत्रं चुकवणं सगळ्यात ड्रायव्हरच्या दृष्टीनं कौशल्याचं काम होतं, कारण त्याची दिशाहीनच काम आहे. ते इतकं भिरभिर आहे की त्या आकाराने असो नाहीतर बुद्धीनं असो, तिच्यात थोडीसं बुद्धीचा प्रकाश आहे बरं का, अंधुक प्रकाश आहे ह्या सगळ्या जनावरांच्या मध्ये. तर त्यातल्या त्यात तो अधिक अंधुक असल्यामुळे असेल का काय कोणास ठाऊक, आपण शोधून काढा की हे असं एकदम बरोबर अगदी उजवीकडे जाणारं एकदम डावीकडे जायला सुरुवात करतो पळून. एकदम काय होतं ते कळतं, पुन्हा ते निम्म्यात येतं, परत ते उजवीकडे जायला सुरुवात करतं. जीवनानुसार असं होऊ शकतं, तर सोडून द्या. पण जर बुद्धीचा प्रकाश जर असा कमी पडला नंतर असं होतं, तर त्यांचा काहीतरी प्रकाश कमी पडतो. त्यांना एकदम वाटतं इथे धोका, इकडून जाऊया, तिकडे जाऊया, तिकडे धोका, तिकडून जाऊया, इकडे जाऊया, असं करत ती काय होतं ते आपण हायवेन येणाऱ्यांना आता तर चांगलंच आहे, 4 ट्रॅक आहे, त्यामुळे अनुभव भरपूर येऊ शकतो. तर ही दिशाहीनता आहे, बुद्धीचा मंदता आहे, प्रकाशाची मंदता आहे. त्यामुळे प्रकाश पडत नाही, दूरदर्शीपणा नाही, ध्येय नाही, अमुक नाही, तमुक नाही, सगळं नाही आहे. हे ज्यांच्या लक्षात आलेलं आहे, म्हणून ज्यांना मनुष्य जन्माचं महत्त्व वाटलेलं आहे आणि जे त्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट करतात त्यांना आपण साधक म्हणून इथून सुरुवात केलेली आहे. त्यांच्या दृष्टीनं कशातून तरी मुक्त होणं, कसल्या तरी बंधनात आहोत ह्याची जाणीव होणं, हे त्या साधकाचं लक्षण. आपण कसल्या तरी बंधनात आहोत याची जाणीवच नसलेले अगदी 60, 60, 70, 80, 100 वर्षसुद्धा जगू शकतात, त्याच्याशी काही संबंध नाही. प्राणी जसं त्यांचं आयुष्य जेवढं ज्याच्या वाट्याला आलेलं आहे, 20 वर्ष जास्तीत जास्त आयुष्य एखाद्या प्राण्याचं आहे, असे वेगवेगळे प्राणी आपल्याला माहिती असतील, तर 20 वर्ष, तसं इकडे 100 वर्ष असेल तर 100 वर्ष ते जगू शकतात. याची कुठलीही जाणीव नसताना सुद्धा ते 100 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष किती पण जगू शकतात. पण माझं ध्येय उद्धार आहे, दूरदर्शीपणा आहे, प्रयत्न आहे, कष्ट आहेत, त्यातल्या परीक्षा आहेत, हे सगळं जीवन सुद्धा एक जीवन आहे की जे माणसाला आधी मुक्त करतं. अगदी आहे त्या देव भेटे याची देही, तसं याच देहामध्ये असताना जो स्वर्ग याच देहातला, ज्याला मोक्ष असं म्हणतात किंवा उद्धार असं म्हणतात, तो मिळवण्याची शक्ती आणि त्याची जाणीव, त्यासाठी कष्ट हे ज्यांच्या जीवनात आहेत त्यांच्या बाबतीत हे सगळे पुढचे वचन लागू आहे. तर आता हे जे काय झालेलं आहे हे जाता जाता हे बघणं आवश्यक आहे की बद्ध काय आहे किंवा मुक्त काय आहे, कशापासून आहे. तर बद्ध आहे ते मनच आहे, त्याचा एक गठ्ठा आहे, त्याला आपण साध्या भाषेमध्ये मी म्हणतो. तो इट गेन्स मास, त्याच्या भोवती तो गोळा करत जातो, साठत जातं. जसं एखाद्या गोष्टीभोवती बाकीचे कण साठावेत आणि ती गोष्ट हळूहळू मोठी व्हावी. आपल्याकडे आजारांच्या मध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतात की एखादा कण असतो आणि हळूहळू त्याच्या भोवती ते गुंडाळत जातात पेशी इतर, आणि काय असतील ते विकार निर्माण होतो. तर अशा तऱ्हेचं जसं निर्माण होतं तसं मीचं कुठेतरी झालेलं आहे, शोधून काही सापडत नाही पण अनुभवाला येतं. मीच काही शोधून सापडली नाही आपल्याला, हाताला कुठे दिसली नाही, लागली नाही, पण झटका बसतो. तसं मीचा झटका बसतो वारंवार आपल्याला, तर तिथे ते साठलेलं आहे हे कळतं. तर त्याच्याशी हा संघर्ष आहे खरं सांगायचं तर. तिथून मोकळा आहे, मनाने मोकळा आहे. जो ह्यातून सुटलेला आहे तो सुटलेला आहे, म्हणजे बेजबाबदार आहे अशा अर्थाने.
त्याला काही कळत नाही अशा अर्थानं नाही, सगळं कळतं आहे, पण त्यापासून तो बाजूला आहे. म्हणूनच मान आणि अपमान आणि या दोन्हीमधल्या परीक्षा आणि त्याच्यामधला फरक त्याच्या लक्षात येऊ शकतो. हा सगळा जो मी आहे तो शक्यतो हवं किंवा नको याच्या रूपाने आपल्याला अनुभवायला येऊ शकतो. सुखाच्या गोष्टीत हव्या आहेत, त्रास असेल तर नको आहे, केवढी तरी यादी आहे. कडू औषध मला अगदी मला कडून घेणारे किती लोक असतील, तसं आहे. तसं त्याला ते कडू नको आहे, त्याला फक्त ते गोड हवं आहे, किंवा काय त्याला तिखट आवडत असेल तर तिखट हवं आहे. त्याला जे आवडत असेल ते त्याला हवं आहे. म्हणजे हवेपणा आणि नकोपणा या रूपाने ह्या मीचा गठ्ठा आपल्याला प्रत्ययाला येऊ शकतो. आपल्या जीवनात जर खरोखर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीपर्यंत हवे 24 तास हवे पण किंवा नको पण कुठल्याही प्रकाराने ते हजर होऊ शकतं. साधनेत सुद्धा अशी हवी किंवा तशी नको असं साधनेत सुद्धा होऊ शकतं. इथपर्यंत ते हवे पण नको पण किंवा काय ज्याला आपण होकार नकारात्मक म्हणाल, होकारात्मक म्हणाल, ते चालू आहे काम, त्या अर्थी ते आत आहे एवढं नक्की. तर ते जे आहे त्यामुळंच ते कष्ट नको म्हणतं, त्रास नको म्हणतं, झळ नको म्हणतं. त्याला सुखाच्या गोष्टी हव्या असतात, त्यासाठी धावपळ करण्याची तयारी असते. किंबहुना मनुष्यजन्म हा देवदुर्लभ असल्यामुळे कदाचित देवांच्या जवळ नसेल ती हुशारी सुद्धा माणसाजवळ आहे बरं का, की कमी कष्टात जास्त पैसा जर मिळत असेल, ज्याची अपत्य आपल्याला माहिती आहेत कोणती निर्माण झाली, की लॉटरी किंवा भ्रष्टाचार ही कमी कष्टात जास्त पैशाची अपत्य नाही का, त्या विचाराची कमी कष्टात जास्त पैसा मिळावा याची जी अपत्य निर्माण झाली माणसाच्या ह्या जीवनामध्ये, त्यातली ही आहेत. तर ती असं म्हणतात की कष्टाच्या प्रमाणात, कष्टाच्या योग्य असं किंवा वेळी कष्ट जास्त पण मोबदला कमी, हे मनुष्यत्वाचं काम आहे. कष्ट कमी पण मोबदला जास्त हे माणसाचं देवदुर्लभ असलेल्याचे दुसऱ्या बाजूचं काम आहे सगळं. हेही देवदुर्लभ आहे. देवस्वा म्हणेल नको मला, मी काय तुझ्यावर उपकार केले नाही, फुल घातलंस तरी चालेल असं एक वेळ देव म्हणेल. आपल्याकडची सुद्धा अत्यंत सरळ साधा सज्जन, मी मागे सांगितलं आहे आपल्याला उदाहरण, इथे कोरेगावात घडलेलं आहे. 40 रुपये बोर्डाचे रंगवायचे झाले तर मी मागे आपल्याला बोललो होतो, मी 40 रुपये त्यांना दिले तर ते गृहस्थ येऊन साधं रंगकाम करणारे, पेंटिंग करणारे, आता नाहीत ते आता सध्या, त्यांनी पाहिले असतील त्यांना माहिती असतील, तर आज मनुष्य आहे त्याच्यावर आणखीन 10 रुपये जास्त जर दिले तर चुकून दिले तरी ठेवून गेले अशी परिस्थिती आहे. म्हणजे ती अपत्य कशी आहेत, ही साधनाला आड आणि रेत म्हणून ही जाता जाता पाहतोय आपण, बाकी काही नाही. तर ही सगळी आड कशी येतात, तर ते तेवढ्यासाठी उन्हातून खेप घालून येऊन 5 रुपये मला परत करून दिले. या सगळ्याची किंमत फक्त 35 होते, 40 होत नाही. तेव्हा हे 5 परत ठेवा, हेही मनुष्यत्वातच आहे. हा विचार मनुष्यालाच शक्य आहे आणि ही मनुष्य प्रत्यक्षात आहे, हा जगणारा मनुष्य आहे, अनुभवातला आहे म्हणून सांगितलं आपल्याला. पण तिकडे असाही प्रकार आहे की 1 रुपये दिले 100 मिळतील का, हा पण प्रकार आहे. आता ह्यातलं काय कुठे जाणार, मनुष्यत्वाचं पशुत्वाकडे जाईल का देवत्वाकडे कुठला प्रवास जाईल, आपला आपण सहज ठरवू शकतो. तर आता यामुळे चुकीचे आणि बरोबर कर्म निर्माण होतात, ह्या हवेपणामुळे, नकोपणामुळे आणि त्यातल्या चुकीच्या विचार पद्धतीमुळे चुकीची कर्म आणि चुकीची फळं निर्माण होतात. म्हणून मनुष्य पुन्हा फळं, पुन्हा भोग, पुन्हा कर्म, पुन्हा फळ, पुन्हा भोग याच्यातून सुटतच निघते. यालाच आपण सुटण्याला उद्धार म्हणतो. आता मला नवे पार्थास्ते कर्तव्यम त्रिशूलोकेषु किंचन, मला काही आता कर्तव्य म्हणून अमुक एक गोष्ट करायची आहे असं मला स्वतःला राहिलेलं नाही. वाटायला येईल ते कर्तव्य मी सगळं करतो. कर्तव्य करताना एक कण सुद्धा त्यातला माझ्याकडून कमी होणार नाही, इतक्या उत्तमात उत्तम पद्धतीनं करतो. कृष्णमूर्ती म्हणतात तसं, आजचा दिवस शेवटचा समजून उत्तमात उत्तम जगतो. रोज कसं जगावं, आजचा दिवस शेवटचा आहे समजून जगावं असं ते म्हणतात. काय ह्याच्यापेक्षा व्याख्याच होऊ शकत नाही जीवनाची, नाही का. किती उत्तम जगेल मनुष्याला समजा शेवटचा दिवस आहे असं घाबरून जगायचं काही कारण नाही, शेवटचा दिवस आहे हो की नाही. ते घाबरणारे लोक ते दुसऱ्या बाजूला आहार निद्रा त्यात यादी केलेली आहे पुरुषत्वाची, मनुष्यत्वात भयाचे काही कारण नाही. तर तो शेवटचा दिवस कसा जगेल, आज दंडा नको, आज हे नको, आज तुमच्याशी दुष्ट नको, आज हे नको, काय नको, ते वाईट विचार नको, काय नको, आज बस आनंदात शेवटचा दिवस असं करेल ना, तर तसं करणारे ते करावं असं कृष्णमूर्तीने एक सोपं उदाहरण सांगताना सांगितलं आहे. ती सगळी मंडळी आपल्यासमोर संत मंडळी आहे. तर त्याच्यातून चुकीच्या विचारातून चुकीचे परिणाम निर्माण होतात आणि म्हणून मनुष्य बद्ध होतो. त्यातून मुक्त व्हायला वेळ लागतो, कारण हे लेप असतात आणि एखाद्या स्वयंपाकाच्या भांड्यात केलेल्या पदार्थाचा वास दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा जात नाही. तसं चित्ताची अवस्था असते. आपण आठवून बघा की कांद्याच्या केलेल्या एखाद्या पातेलीत कांद्याचं काही करून घेतलं असेल, पदार्थ घेतल्यात कांदा घातला असेल, तो दुसऱ्या दिवशी दूध तापवलं तरी किंवा दुसऱ्या दिवशी त्यात चहा केला तरी त्याला वासी. इतकं सूक्ष्म जर साध्या पदार्थाचं आहे तर चित्ताचं काय असेल याची कल्पना आपण करायला हरकत नाही. ह्यावरून म्हणून हे सोपं उदाहरण म्हणून घ्यायचं एवढंच. तर हे परिणाम चुकतही नाहीत
आणि पुरेही होत नाहीत, कारण पुन्हा नवीन कर्म ती करावी लागतात, त्याच्यापोटी नवीन निर्माण परिणाम होतात. असा सगळा हा प्रवास माणसाचा मुक्ततेचा आहे. तर याच्यातून सोपं सुटायचा मार्ग कोणता? खरं सांगायचं ना तर कष्टाची भाकरी असू दे, नाहीच तर कष्टाची पुरी असू दे, ती बाधत नाही, पण बिन कष्टाचं पाणी सुद्धा बाधेल, असं कर्माचा सिद्धांत आहे साध्या भाषेमध्ये. आपल्याला अगदी सोपं म्हणून अनुभवातून किंवा आपल्या विचारासाठी म्हणून सांगतो, कष्टाची भाकरीन पुरी सुद्धा बाधणार, पण बिन कष्टाची मगाशी जी सांगितली तशी हे सगळे हवेपणाचे आविष्कार आहेत. त्यातले मी फक्त एक आविष्कार निवडला आणि त्याच्याबद्दल आपल्याशी हे समोर ठेवलं. आता याच्यातून सुटायला मुक्त होण्याचा अधिकार माणसाजवळ आहे आणि मुक्त होण्याची शक्यताही त्याच्याजवळ आहे. त्याजवळ मुक्त होण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या चक्राचा भेद तो करू शकतो. जसा चक्रव्यूहाचा भेद असतो तसा ह्या चक्रव्यूहाचा भेद करण्याची क्षमता माणसामध्ये आहे. तिला साधना असं म्हणतात साध्या भाषेमध्ये. मग आता ती साधना कोणाची कशी असेल तशी, ज्याला ज्याच्या गुरूंनी सांगितलं असेल ते, जे ग्रंथांनी सांगितलं असेल ते, जे सत्पुरुषांनी सांगितलं असेल ते, कुठलाही जो मार्ग आपल्याला योग्य वाटते तो चालायला सुरुवात करावी. व्यूहातून बाहेर पडला तर तसं आपल्याला बाहेर पडणं शक्य आहे. मुक्त होण्याचा अधिकार, तो विचार करण्याचं स्वातंत्र्य, त्यानुसार कर्म करण्याची शक्यता ही माणसाजवळ आहे. फक्त त्याने ती वापरावी. आता वापरताना येणाऱ्या अडचणी म्हणजे परीक्षा आहेत आपल्या. इथे आपला संबंध आहे आजच्या वाक्याचा, की वापरताना अडचणी येतात त्या परीक्षेच्या रूपाने असतात. आता ह्याच्यात दोन प्रकारच्या अडचणी आहेत. काही कशा आहेत माहिती आहे का, की नियतकालिक आहेत. म्हणजे काही जशी नियतकालिक असतं, ते 8 दिवसात निघतं, रोज निघतं, काय महिन्यातून निघतं, अशी नियतकालिक असतं की आपल्याकडे साधं वर्तमानपत्र साध्या भाषेमध्ये नियतकालिक. नियत म्हणजे ठराविक काळाने निघणार, सकाळ संध्याकाळ निघणारं सुद्धा असू शकतं, रोज निघणारं असतं, साप्ताहिक असतं, मासिक असतं, वार्षिक असतं, अशा तऱ्हेचं आहे. तर तशा काही अडचणींचं स्वरूप असं आहे, त्या म्हणजे स्ट्रक्चर्ड आहेत, विशिष्ट काळाने येणारे आहेत, नंतर त्यांचं स्वरूप ठरलेलं आहे. त्याचं साध्या भाषेमध्ये जर आपल्याला हे पाहिजे असेल उदाहरण, तो विकार असं समजा. नियतकालिक आहेत, ठराविक काळाने माणसाला राग येणार म्हणजे येणार, त्याचं हे येणं, लोभ वाटणार म्हणजे वाटणार, आसक्ती वाटणार म्हणजे वाटणार, जशी भूक लागणार म्हणजे लागणार, तसंही लागणार. ह्याला नियतकालिकता आहे, आपण शोधून काढा म्हणजे लक्षात येईल की ही या सगळ्या विकारांना काही एक नियतकालिक परीक्षा आहे. रागाची परीक्षा नियतकालिकरित्या होत असते, काहींची रोजच होते. आता ते त्याला घरातले पण घेऊ शकतात, बाहेरचे घेतात, दूधवाले घेतात, बेल वाजवणारा घेतो, चुकून आपल्या दाराची बेल वाजवणारा जास्त करून घेतो. अरे ते अमके कुठे राहतात. त्यासाठी आपण उठून ते सगळं सोडून, काय साधना काय चाललं असेल, सोडून जाऊन दार उघडावं आणि मग त्याने विचारावं अमके कुठे राहतात. आता तमक्यांच्या दारावर बोर्ड असेलच की ते कुठे राहतात ते, पण समजा त्याची नाही तेवढी इच्छा बघण्याची, तर तो आपल्या दारावरचं बिल अपार्टमेंटवाल्यांना चांगला अनुभव असेल हा की हे अशा चुकीचं आहे. मग आता त्यावेळेला आपल्या रागाची चांगली परीक्षा होऊ शकते. आता ती काही नियतकालिक असेल, काही काय वेगळ्या पद्धतीने येत असेल, कुठल्या तरी पद्धतीने येते, ती उघड आहे, ती होते. आणि इकडे अपमान ही त्याच्यापैकीच एक परीक्षा आहे, की नियतकालिक नाही, कशाच्या प्रसंगात. नियत म्हणजे मला असं म्हणायचं काहीतरी विशिष्ट प्रसंग घडला की ती होते, असं तिचं नियत आहे. नियत म्हणजे कशाचं आहे, की समजा मनाविरुद्ध होणे, समजा की माणसाला राग येतो ना, मग राग हे मनाविरुद्ध होण्याची नियत आहे, बरोबर त्याच्याशी संबंधित आहे. ते उद्या आज उद्या परवा अशा अर्थात नव्हे. मग असे सुरुवातीला वर्तमानपत्र फक्त उदाहरण म्हणून घेतलं. आपल्या समजण्यासाठी असं आहे की काहीतरी त्यांच्या मागं घडतं तेव्हा अचानक उठले आणि रागवायला सुरुवात केली, असं नाही होत सर्वसाधारण. रागावतं आपल्याला, अचानकपणे रागवतात असं वाटतं, पण काहीतरी त्यांचं झालेलं असतं. म्हणजे ते काय झालेलं ते आपल्याला माहीत नसतं, पण तरीसुद्धा एकदम असं काहीतरी होतं, म्हणजे त्याला कारण असतं की ते उत्पन्न होतं. अशा तऱ्हेनं ते चालू असतं. ही सुद्धा साधकाची परीक्षा आहे, कारण ती त्याला मूळ मार्गापासून नेहमी बाजूला नेते. विकार शब्दाचाच मूळ अर्थ असा आहे ना, की तो बिघाड घडवून आणतो. तो जो आहे तो विकृत करतो, जी कृती आहे ती बिघडवतो, ती म्हणजे ती विकार. तर ती बाजूला नेणारी गोष्ट आहे माणसाला. तो सरळ शांतपणे मार्ग चाललेला आहे. अशा वेळेला कोणीतरी मार्गात मुद्दाम अडथळा आणला. आपल्या सरळ गाडी चालवणाऱ्या माणसाला कोणीतरी आडवी गाडी घेतली, राग येतो की नाही माणसाला. आता ठीक आहे, त्याचं चूक बरोबर वगैरे नंतर बघू, पण त्या क्षणी तो आडवा आला की राग येतो ना. म्हणजे थोडक्यात सरळ माझ्या शांतपणाने चाललेल्या मार्गाला त्याच्या एखाद्या कृतीमुळे असेल, कदाचित माझ्या काही कृतींच्या परिणामामुळे असेल, मी सुद्धा कुठेतरी असा चालू असेल त्यालाही करून, मग त्रास देऊन मग तो पुढे परिणाम म्हणून आला असेल, काहीतरी मार्गाने ते आडवं येतं आणि मग माणसाला राग येतो. म्हणजे थोडक्यात या सगळ्या परीक्षा चालू आहेत. अशा वेळेला अपमान ही माणसाजवळ जे आहे म्हणजे जे दोष आहेत. अपमान कशाबद्दल होतो, तर माणसाजवळचे दोष जर कोणी दाखवले तर त्याला त्याच्यात अपमान वाटतो. गुण दाखवले की अपमानित झाला असं मनुष्य नाही.
काय आपल्याजवळ असेल ते, समजा काय पैसा संपत्ती अमकं तमकं वक्तृत्व विद्या कुठली कला काय असेल ते, आपल्याजवळ किती छान कला आहे असं म्हटल्यावर काय माझा अपमान करा 4 लोकांच्या समोर असं कोणी म्हणते. म्हणजे अपमान हा नेहमी दोषांशी निगडीत गोष्ट आहे. तर त्यामुळे बाजूला न्यायला तर काहीही चालतो, बाजूला न्यायला कुठली गोष्ट बाजूलाच नेणार. तुम्हाला राग आला समजा त्यांनी दोष दाखवला आणि त्यामुळे राग आला तर शेवटी मी रस्ता सोडून जाणार हे ठरलेलंच आहे. अपमान ही एक प्रकारची आपली परीक्षा आहे, कारण का त्यामध्ये माझ्या शांततेने चाललेल्या साधनेच्या प्रवासामधून मी बाजूला जातो, म्हणून माझी ती परीक्षा आहे. त्या क्षणी जर शांत राहिला तर दोषावर विचार करेल आणि म्हणेल हा दोष खरोखरच आहे का, तो तुम्हाला दूर केला पाहिजे का, करायचं असेल तर करायला पाहिजे, हे त्याचं खरं काय, कारण तर माझा प्रवास सुरू राहील, तर मी भगवंताजवळ जाईन. मग दोष ही माझी परीक्षाच आहे. यात जी म्हटलंय साधनेची साधकाची ती अपमान ही परीक्षाच आहे. अपमान हे दोष दाखवला तेव्हा त्याचा अपमान झाला. आता याच्यात लक्षात घेण्यासारखं उलटं असं आहे की जो अपमान करतो तर त्याची बुद्धी काय असेल कशाने केला मला माहीत नाही, पण मला असं समजता येतं माझ्या बाबतीत की माझ्या ठिकाणचा मला अजूनपर्यंत माहीत नसलेला एक दोष मला या निमित्ताने कळला. माझं स्वतःबद्दल जे आकलन आहे त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी भर पडली की अरे आपल्याकडे हा एक दोष आहे, तर तो जो तुम्हाला समजा आसक्ती आहे मला ती मला कळली, यांच्या निमित्ताने मला आनंदी सांगितलं नाही तुम्हाला फार लोभ सुटला आहे असं म्हणले समजा, तर खरोखरच लोभ सुटला आहे का मी जर बघितलं आणि जर खरोखर आढळला आणि दूर झाला तर भगवंताच्या जवळ एक पाऊल पुढे पडेल. त्यामुळे अपमानामध्ये शांत राहणं ही साधकाची परीक्षा आहे. अपमानामध्ये आपलं सातत्य टिकवणं उपासनेचं ही परीक्षा आहे, कारण त्या दिवशी चित्त स्थिर राहत नाही. बघा अपमानाचा प्रसंग जर माणसावर आला, कुठे काही झालं समजा, तर झोप लागत नाही, 10 वेळा विचार मनात येतात, ते कसे वागले, हे कसे वागले, ते कसे वागले, ते सगळं डोक्यात येतं. हे म्हणलं बोलणं बरोबर आहे का असं विचारतं, ह्या शब्दात सांगावं का असं वाटतं, 4 चौघात सांगावं का, मला केबिनमध्ये बोलवून सांगता येत नव्हतं का वगैरे, नाही का ऑफिसमध्ये होतं, तर तसं बरोबर आहे ते स्ट्रक्चर मॅनेजमेंटच्या दृष्टीने बरोबर आहे, पण हे मला तिथे बोलवून सांगता येत नव्हतं का, 4 चौघात कशाला सांगत, असंख्य गोष्टींनी एक नक्की की मी नावातून बाहेर गेलो, म्हणजे माझी परीक्षा होते. म्हणून ती परीक्षा ही आपल्याला जाणीव करून देते की अरे बाबा आपल्याला या प्रसंगात काही स्थिर राहता येत नाही आहे, तर त्यासाठी ही माझी एक परीक्षा आहे, समजून मी ती घ्यावी. एक जो दोष आहे तो मला कळला, तो मी शक्य असेल तर बरोबर असेल त्यांचं म्हणणं तर ते दूर करायचा प्रयत्न करावा, त्यामुळे माझाच फायदा आहे. त्यामुळे निंदकाशी माझा सदा नमस्कार असं जे अभंग वगैरे आहे ते ह्या दृष्टीने त्यांनी दिले. आता इथे मानाबद्दल म्हटलं आहे. मानाचं काय असतं, मान हे ह्या जशा परीक्षा आहेत मगाशी म्हटलं त्या कशा स्ट्रक्चर्ड ते घेतलेलेच आहेत, ठरवूनच घेतलेले आहेत की तुमच्याकडच्या दोषावरती बोट बरोबर ठेवलेलं आहे, त्या उघड आहेत. पण मानाची परीक्षा ही छुपी असते. अपमानाची जी परीक्षा आहे ना ती काथ्यासारखी आहे, काथ्याने बांधून टाकावं तसे, पण मानाची परीक्षा रेशमी दोऱ्याने बांधावी तशी आहे. मानाने परीक्षाच होते माणसाची की काय त्याच्याकडच्या एखाद्या गुणाचं कौतुक केलं समजा तर थांबलेच ऐकायला असं होईल का नाही. अपमान करणारा मनुष्य समोर येऊ दे, किती झरझर निघून जातील, एरवी चालता येणार नाही एवढं जलद ते चालू शकतील त्या क्षणी. पण समजा आपल्याला मान देणारा मनुष्य जर समोर येत असेल तर किती मंद चालवता येईल तितकंच चालता येईल तेवढं चालतील, किती काळ उभं राहता येईल, यावेळेला पायाला गोळे वगैरे अजिबात येत नाही, दुखत नाही, काय होत नाही. मान ही रेशमी दोऱ्याची परीक्षा आहे, ती काथ्याची आहे, त्यामुळे ती जाचते लगेच निघून जातो मनुष्य. पण ही फसवी आहे, कारण ती सुद्धा तुमचा प्रवास थांबवतेच आहे. उलट तिथून पटकन मनुष्य भरभर पुढे जाईल, अरे दोष आहे चला पळा पुढे निघालं पाहिजे, निदान तो दोष दूर करणार असेल तर जास्त जलद जाईल की मला हे दूर करून पुढे गेलं पाहिजे. पण मानाची परीक्षा जास्त अवघड आहे, कारण तो तर काय म्हणणार, तो तुम्ही इथे उभंच राहा म्हणणार, मी तुमच्याबद्दल गुणगान करत राहतो म्हणणार, स्तुती करणार, तुमचे अमकं करणार, तसं काय जे चांगलं त्याला बोलायचं ते बोलेल. त्यामधून त्याला कारणं लौकिक प्रसिद्धी काय सिद्धी काय कुठलीही असेल, अधिकार असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, ह्या सगळ्या मानाच्या बाबतीतल्या परीक्षा आहेत. अक्षरशः प्रतिष्ठा लौकिक प्रसिद्धी काही आलं वाट्याला तरी ती आपल्या दृष्टीनं फसवी परीक्षा आहे, ती कळत पण नाही ही परीक्षा आहे. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आपल्याबरोबर आता वेळ असंच शेवटी आपल्याला मर्यादित, पण एक सोपं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मग आपल्या रेल्वेच्या प्रवासाची आठवण असेल. ध्येय हे आपलं समजा उद्धार हे ध्येय आहे, तर वाटेत जाताना स्टेशन तर लागणारच, ते आपल्या परीक्षाच आहेत एक प्रकारच्या, तर स्टेशन लागतात. तर त्यामध्ये अपमानवाला कसं असतो, तुम्ही उतरायचं म्हटलं तरी निदर्शनं करीत उभा असतो झेंडे घेऊन, तुम्ही इथे उतरू नका, तुम्ही वाईट आहात, तुम्ही अमुक आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही असत्य आहे, लोभ आहेत, कशाला उतरतो स्टेशनवर, नाही उतरणार. पण मानवाला कसा आहे, तो गाडीवाल्याला थांबवून तुम्हाला थांबवून हार घेऊन गुच्छ घेऊन सगळं करून स्वागतासाठी फलक लावून उभा असतो. किती फरक आहे. मग आपण तिथे साहजिकपणे उतरणार, झेंडे दाखवते ते कशाला उत्तर द्यायला, तुमचं चुकीचं आहे का बरोबर आहे सांगायला. पण जिथे स्वागतासाठी कमान लावली आहे तिथे मनुष्य येणारच, मग तिथे तो बरोबर थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या ध्येयाच्या दृष्टीनं जास्त कठीण परीक्षा आहे.
तिथे सुद्धा त्यांना नमस्कार करून जाणारे जे पुढे आहेत ते सावध आहेत आणि म्हणून त्यांना पुढचं साध्य होतं. तेव्हा अपमानाला सावध राहावंच लागतं, त्याबद्दल शंकाच नाही. मानामध्ये मी खोलात जात नाही. खोटा सुद्धा नसलेला गुण चिकटवून सुद्धा मनुष्य तुमचा मला मान देऊ शकतो, हे सुद्धा आहे. असलेल्या गुणाची प्रशंसा होतेच, पण नसलेल्या गुणाची सुद्धा प्रशंसा करायला काय अडचण आहे असं होऊ शकतं आणि मनुष्य फसू शकतो. त्यामुळे ह्या बाबतीत जरा थोडं सावध राहायचं. ते एवढ्यासाठी की अपमानाला सावधच राहावं लागतं, पण मानाला जास्त सावध राहावं लागतं, कारण ती जास्त कठीण परीक्षा आहे. तर एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आज मला आठवण झाली म्हणून शेवटचं फक्त एक उदाहरण म्हणून 1, 2, 3 ओळी फक्त सांगतो. एक गोष्टी आठवण की आज स्वामींची, श्रीधर स्वामींची पुण्यतिथीचा दिवस आहे. आपल्याला कल्पना असेलच, इथली अनेक मंडळी त्यांचे काही सहवास लाभलेली पण आहेत. तर आपल्याला कल्पना असेल ते जेव्हा स्वामी शिवानंदांच्या मठामध्ये होते ते किती सिनियर, किती मोठे पोचलेले सत्पुरुष. त्यांच्या आश्रमामध्ये यांना स्थान आहे. यांची स्वतःची योग्यता जाणून त्यांच्याकडे, स्वामींच्याकडे येणारी माणसं म्हणजे शिवानंदांच्याकडे येणारी माणसं श्रीधर स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असत. त्यामुळे ती मंडळी जास्त करून ह्यांच्याच दर्शनाला यायला लागली. मठ शिवानंद स्वामींचं आहे, तेही थोर आहेत, यांची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी सहज त्यांना म्हटलं एकदा. कारण आले की शिरस्वामी कुठे आहेत हे विचारायचे लोक. असं जर व्हायला लागलं उद्या तर आपल्याला आपण समजू शकाल की सामान्य मनुष्याचं काय चित्त ह्याबद्दल राहील. त्याला तसं विचारलं तर काय चित्ताचा फरक राहील तो आपल्याला कळू शकेल. ह्याच्याशी संबंधित आहे म्हणून फक्त उदाहरण शेवटचं देतो आणि सांगतो. तर त्यांना विचारलं, स्वामीजींनी विचारलं, शिवानंद स्वामीजींनी विचारलं की आपल्याला, मला तर असं दिसायला लागले अलीकडे की माझ्यापेक्षा आपल्याच दर्शनाला माझ्या मठामध्ये जास्त गर्दी होते. आता या ठिकाणी दुसराचा एखादा सामान्य साधक असता फासला असता. श्रीधर स्वामी म्हणाले ती केवळ आपल्यामुळे होते. म्हणजे काय तर म्हणले हे सगळे निर्माण आपण केलेलं आहे. हे साधक मंडळी, त्यांना असलेलं सद्गुणांचं प्रेम, काय जे सगळं आहे ते सगळं कर्तृत्व आपलं आहे. आणि तुम्हीच माझी स्तुती त्यांच्यासमोर करता म्हणून त्यांना इकडे यावंसं वाटतं. असं माझ्याकडे काही नाही, सगळं तुमच्याकडेच आहे. तुम्ही स्तुती करता म्हणून ते माझ्याकडे येतात. तुम्ही स्तुती करू नका, ते माझ्याकडे येणार नाहीत. इतकी मानामध्ये त्यांची परीक्षा त्या लोकांनी दिलेली आहे. एवढं आपण समोर ठेवलं तर मला वाटतं की आपल्याला मानाची परीक्षा द्यायला सोपं पडेल. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. जीव माझी सांगा काकुळती, जीव माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, 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 अनाथ अपराधी पतित परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू. कृपाळू सज्जन
तुम्ही निरविल्यावरी मग मद हरी उपेक्षिना मग मद हरी उपेक्षिना सज्जन सज्जन हेच कृपादान तुमचे मंद हेच कृपादान तुमचे मंद सज्जन स्मरण जय जय राम